आणि सकारात्मक सर्वांना जय शिवालाल. नमस्कार. येत्या 1 जुलैला महानायक वसंत नाईक साहेबांची जयंती आपण महाराष्ट्रभर साजरा करत आहोत. त्या जयंतीनिमित्त सर्व बंजारा समाजांना व माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वसंत नाईक साहेबांची 111वी जयंती आपण उत्साहात साजरी करावी मी सर्वांना आवाहन करतो. जय शिवालाल. जय शिवालाल. मी दिलीप हरसिंग राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष. हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 111वी जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवालाल. आधुनिक महाराष्ट्राचे जनक, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विनोद जाधव, दिशा सर्व्हिसेस, विश्वास आणि सुरक्षा, छत्रपती संभाजीनगर. सलोखा प्रस्थापन संस्थेच्या वतीने पशुपालन उद्योगासाठीचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न. याबाबत सविस्तर असे की सलोखा प्रस्थापन संस्थेच्या वतीने दिनांक 30 जून 2024 रोजी लाभ चेंबर्स, वेदांत नगर, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पशुपालन उद्योगासाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर RD इंगळे हे होते. प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर BS नाईकवाडे, प्राध्यापक सुनील गलाठे, CA सुनील इंगळे, इंजिनियर संकेत कुलकर्णी व इंजिनियर भागवत चित्ते, विजय परिहार हे मान्यवर उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेळी मेंढी पालन, कुक्कुट पालन, गाय म्हैस पालन, चारा व पशुखाद्य निर्मिती प्रकल्प यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान व इतर योजनेअंतर्गत 50% अनुदानावर 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्प उभारणीसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. नाईकवाडे सर यांनी सांगितले की उद्योजक होण्यासाठी क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन निर्मिती करण्याची क्षमता पाहिजे. अशा सर्व प्रकारच्या गुणांची आवश्यकता असते, तेव्हाच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. APN न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभलंय. धन्यवाद. काय काय मला 4 जण औषध आले ते पण खूप झाले. सगळ्यांनी आता माझी सेकंड विजय घ्या. डॉक्टर पंडितराव क्षीरसागर हे PhD आहे. 35 वर्ष प्राध्यापक म्हणून राहिले. विद्यालय कोचिंग क्लासेस म्हणून तिथं शहरातील प्रसिद्ध क्लासेसमध्ये यांनी जसे 5000 डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP केले, तसेच त्यांच्या हाताखालून त्या हजारो विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि MPSC, UPSC ला गेलेली आहे. आणि ते आता रिटायर झाल्यानंतर ते स्वतः एक उद्योजक झाले. त्यांची इथून जवळच 25 किलोमीटरवर काकळी राजाबाई या ठिकाणी 70 एकर जमीन आहे. आणि तिथं हे सगळे प्रोजेक्ट डेअरीचे, पोल्ट्रीचे, गोटचे, कंपोजिट फार्मिंग आणि कृषी पर्यटन, ॲग्री टुरिझम हे त्यांना काढायचं आहे. म्हणजे सध्या उद्योजक आहेतच, त्याच्यामध्ये निवारण करणार आहेत. तर तेही या ठिकाणी आपल्याला पाहुणे म्हणून आलेले. आज सलोखा प्रस्थापन संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेमार्फत पशुपालकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलेलं होतं. यामध्ये जी शासनाने महत्त्वाकांक्षी योजना आता सुरू केलेली आहे, राष्ट्रीय पशुधन अभियान योजना, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन स्कीम. या स्कीममध्ये 20 लाखापासून ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या प्रकल्पावर 50% अनुदान दिलं जातं. या योजनेच्या संदर्भात आज मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं.
आणि या स्कीमचा उद्देश म्हणजे उद्योजक निर्माण करणं, चांगल्या पशूंची पैदास वाढवणं, पशूंची उत्पादकता वाढवणं आणि दूध असेल, अंडी असतील, मांस असेल याचं उत्पादन वाढवणं, उत्कृष्ट दर्जाचं दूध, गावरान कोंबड्या, देशी अंडी, इतर या जे ग्राहक आहेत किंवा आपले देशवासी आहेत त्यांना उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचे आपल्या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर डॉक्टर आर्यन इंगळे या ठिकाणी आज उद्घाटक म्हणून आलेले होते. त्यांनीही उद्योजकांना सविस्तर मार्गदर्शन केलं. मी स्वतः या उद्योजकांना मार्गदर्शन केलं आणि यासाठी जे चाऱ्याचं उत्पादन आहे, प्राण्यांसाठी जो चारा लागतो, सकस आहार लागतो, त्याचे चाऱ्याच्या व्हरायटी, चाऱ्याचं उत्पादन, नंतर देशी जनावरं कुठल्या जातीचे देशी जनावरं आपण पाळू शकतो यासंबंधी डॉक्टर सुनील गलाटे यांनी मार्गदर्शन केलं. ते स्वतः ॲग्रिकल्चरचे पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD आहेत. त्यांनीही सविस्तर मार्गदर्शन केलं आणि आमचा हा प्रयत्न आहे की या जिल्ह्यामधून आणि मराठवाड्यामधून ही जी योजना आहे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, त्या योजनेचा उद्योजकांनी पुरेपूर लाभ घ्यावा, उद्योग उभारणी करावी, रोजगार निर्मिती करावी आणि स्वयंरोजगार स्वतःसाठीचा रोजगार निर्माण करावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आज हे शिबिर, मार्गदर्शन शिबिर घेतलेलं होतं आणि त्याला उद्योजकांनी चांगला प्रचंड प्रतिसाद दिला. आज या ठिकाणी 25 प्रशिक्षणार्थींनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. हे एकतर औरंगाबाद जिल्ह्यामधून आणि नगर जिल्ह्यामधून या ठिकाणी उद्योजक आलेले होते. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील गलाटे. आज सलोका बहुउद्देशीय संस्था या संस्थेमध्ये व्यवसाय मार्गदर्शन शिबिरासाठी जे पशु उद्योजक आहेत त्यांना पशुखाद्य कसं तयार करायचं, कोणत्या प्रकारचं पशुखाद्य जे आहे त्यासाठी आज मला मार्गदर्शक म्हणून इथं बोलवलं होतं. या सर्व उद्योजकांना मी आज इथं ट्रेनिंग जे आहे ते पशुखाद्य कसं तयार करायचं त्याचं ट्रेनिंग जे असतं इथं आज मी दिलेलं आहे. ATM न्यूज, सत्य आणि सकारा.